नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. जालना शहरात पावसाने मनपाच्या स्वच्छता व्यवस्थेची पोलखोल. शनी मंदिर ते टाउन हॉल रस्त्याला तलावाचे स्वरूप. नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर, दुर्गंधीने नागरिक त्रस्त. चंदनझिरातील एकता चौक, संत रोहिदास महाराज मंदिर परिसर, बाजार गल्ली, पद्मावती नगर इत्यादी भागात नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर, प्रचंड दुर्गंधी. शहरात गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने दुपारनंतर जोर धरला आणि शहरातील अनेक भागांमध्ये महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेचे अक्षरशः पोलखोल झाले. नाल्या तुंबल्याने पावसाचे पाणी आणि नाल्याचे घाण पाणी थेट रस्त्यावर आल्याने अनेक रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले. या घाण पाण्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील शनी मंदिर ते टाउन हॉल रस्ता तसेच चंदनझिरा परिसरातील पद्मावती नगर, एकता चौक, बाजार गल्ली आणि संत रोहिदास महाराज मंदिर गल्ली यासह अनेक भागांमध्ये नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी रस्त्यावर चिखल आणि गाळ साचल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई आणि पाणी निचरा व्यवस्थेची कामे योग्य पद्धतीने झाली का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास 2 महिने उलटूनही शहरातील अनेक भागांमध्ये नाल्या तुंबलेल्या अवस्थेत असल्याने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान स्वच्छता विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देण्यात येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. 2-4 कर्मचाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण प्रभागाची स्वच्छता कशी करायची, असा सवालही स्वच्छता विभागाकडूनच उपस्थित केला जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे महानगरपालिका नागरिकांना वाऱ्यावर सोडणार का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. शहरातील प्रत्येक भागातील नगरसेवकांनी पुढाकार घेऊन स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून तुंबलेल्या नाल्याची तातडीने साफसफाई करावी आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर तात्पुरत्या उपायाऐवजी महानगरपालिकेने कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार, असा प्रश्नही आता जालना शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.